माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात, हा लोकांचा दबाव आहे। महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरणं असतात। त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं, कधी आज आपण एका अशा राजकीय घडामोडीवर प्रकाश टाकणार आहोत ज्याने महाराष्ट्र आणि देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। त्यांनी थेट सांगितलं आहे की इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी म्हणजेच मविया सरकार यांची आता काहीच गरज उरलेली नाही। इतकंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हणजेच RSS ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवृत्त होण्याची सूचना केल्याचा दावाही त्यांनी केला आहे। हे वक्तव्य खरं आहे की राजकीय खेळी? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा सविस्तर आढावा आणि पाहूया यामागची खरी गोष्ट काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहतात बोल एमएच। संजय राऊत यांनी 10 जुलै 2025 रोजी मुंबईत पत्रकारांशी बोलताना एक धक्कादायक विधान केलं। त्यांनी म्हटलं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी यांची गरज नाही, आम्ही स्वतंत्रपणे लढू शकतो। या वक्तव्यातून त्यांनी महाविकास आघाडीच्या भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे। इंडिया आघाडी, इंडिया ब्लॉक लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाला। आम्ही एकत्र निवडणुका लढलो, आम्हाला चांगलं यश मिळालं लोकसभेत। पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही, अशी खंत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा व्यक्त केली। अनेक नेत्यांसमोर इंडिया ब्लॉकच्या त्यांनी ही खंत व्यक्त केली। तर इंडिया ब्लॉकचा विषय हा राष्ट्रीय प्रश्नावर, राष्ट्रीय विषयांवर, पार्लमेंटरी अफेअर्स या संदर्भात आहे, लोकसभा, राज्यसभा। आता विषय राहतो महानगरपालिकांचा, जिल्हा परिषदांचा, ज्याला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणता। त्या संदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत की महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढतील का? त्यासाठी त्यांची स्थापना नाही। स्थानिक स्वराज्य संस्था, खास करून महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरणं असतात। त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं, कधी काही स्थानिक आघाड्या कराव्या लागतात। महाविकास आघाडी ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस यांची युती आहे, जी 2019 मध्ये स्थापन झाली आणि 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आली होती। पण आता राऊत यांच्या या विधानाने महाविकास आघाडीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। राऊत यांनी यापूर्वीही महाविकास आघाडीच्या जागा वाटप आणि समन्वयावर नाराजी व्यक्त केली होती। जानेवारी 2025 मध्ये त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा खूप लांबली, ज्यामुळे कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, त्यामुळे महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळालं नाही, असं त्यांचं मत आहे। आता त्यांनी थेट महाविकास आघाडीची गरज नसल्याचं म्हटल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अस्वस्थता पसरली आहे। राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की राऊत यांचं हे वक्तव्य शिवसेनेची स्वतंत्र ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असू शकतो। स्थानिक निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करत आहे का, की हा महाविकास आघाडीतील इतर पक्षांना दबाव टाकण्याचा डाव आहे, याचं उत्तर येणारा काळच देईल। पण एक गोष्ट मात्र नक्की, राऊत यांचं हे वक्तव्य महाविकास आघाडीच्या एकजुटीला धक्का देणार आहे। राऊत यांच्या दुसऱ्या मोठ्या वक्तव्यात त्यांनी RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या एका विधानाचा आधार घेतला। नुकतंच नागपूरमध्ये एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना भागवत यांनी म्हटलं होतं, ज्यांच्यावर 75ची शाल पडते त्यांनी निवृत्त होऊन नव्या पिढीला संधी द्यावी। राऊत यांनी याचा अर्थ लावला की RSS पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीचं संकेत देत आहे। ते म्हणाले, सप्टेंबर 2025 मध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहे, त्यांनी सत्तेची सर्व सुख भोगली, जगभर फिरले, आता RSS त्यांना सांगत आहे की निवृत्त व्हा आणि देश सुरक्षित हातात सोपवा। नरेंद्र मोदी यांनी जो स्वतःच नियम केलेला आहे किंवा संघाने नियम केलेला आहे
की 75 वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी सत्तेच्या पदावरून. आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी 75 वर्षाचे होत आहेत. त्यांची दाढी पिकलेली आहेत, त्यांच्या डोक्यावरची केस उडालेली आहेत, जगभ्रमण करून झालेलं आहे, सर्व सुखं भोगलेली आहेत सत्तेची. आता जो नियम आपण केलेला आहे 75 वर्षानंतर निवृत्तीचा, मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते आहे की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल. राऊत यांनी हा दावा यापूर्वीही मार्च 2025 मध्ये केला होता, जेव्हा पंतप्रधान मोदींनी RSSच्या नागपूर मुख्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी राऊत म्हणाले होते, मोदी निवृत्तीची घोषणा करण्यासाठीच गेले. या दाव्याला उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, 2029 मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान असतील. राऊत यांनी असंही सांगितलं की RSSने 75व्या वर्षी निवृत्तीचा नियम स्वतः बनवला होता, ज्यामुळे लाल कृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना निवृत्त व्हावं लागलं. आता हाच नियम मोदींवर लागू होणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. शहा यांनी नुकतंच अहमदाबादेत सांगितलं होतं की निवृत्तीनंतर मी नैसर्गिक शेती करणार आणि वेदांचा अभ्यास करणार. राऊत म्हणाले, मोदी आणि शहा यांच्या मनात निवृत्तीचे विचार येत आहेत. हे देशासाठी चांगलं आहे. त्याने RSSचे नेते नानाजी देशमुख यांचं उदाहरण देत सांगितलं की निवृत्तीनंतरही सामाजिक कार्य करता येतं. संजय राऊत यांचं हे वक्तव्य राजकीय रणनीतीचा एक भाग आहे असं मानलं जात आहे. महाविकास आघाडीत स्थानिक निवडणुकीसाठी जागा वाटपावरून मतभेद आहेत. शिवसेना स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करत असल्याचं दिसतंय. दुसरीकडे RSS आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करून राऊतांनी विरोधी पक्षांची भूमिका अधिक आक्रमक केली आहे. पण RSS खरंच पंतप्रधानांना निवृत्तीचा सल्ला देत आहे का, की राऊत यांनी भागवतांचं विधान राजकीय फायद्यासाठी वापरलं, यावर चर्चा सुरू आहे. आज आपण संजय राऊत यांच्या खळबळजनक वक्तव्याचा आढावा घेतला. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या भवितव्यावर त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि RSS पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल केलेले दावे यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. राऊत यांचं हे वक्तव्य महाविकास आघाडीच्या एकजुटीला धक्का देईल की नवीन राजकीय समीकरण निर्माण करेल आणि RSS खरंच मोदींची निवृत्ती हवी आहे का, या सगळ्यांचं उत्तर काळाच्या ओघात मिळेल. तोपर्यंत आमच्या सोबत राहा. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू प्रत्येक महत्त्वाची बातमी. बाकी तुम्हाला काय वाटतं, मोदींना RSS खरंच निवृत्त करणार का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला.